ऍड मी हे तुम्हाला रन करायला शिकवले, सर्च ऍड आणि ऍप प्रमोशन. पण आता इथं तुम्हाला काय सांगतोय की सस्पेंडेड अकाउंट जर झालेलं असेल तर ते कसं रिइन्स्टेट करायचं. इलेस्टिसिटी माहितीये, फिजिक्सला होतं तुम्हाला. मग सांग काय असतं. इलेस्टिसिटी म्हणजे काय, रबर जर वाढला तर लांबतो आणि सोडून दिला तर त्याच्या अवस्थेत येते, बरोबर आहे ना. मग तसं की आपलं अकाउंट होतं ते आता सस्पेंडेड झालंय. मग त्याचा रिइन्स्टेटमेंट जर केलं, म्हणजे काय केलं, त्याच्यावरती अपील केली. अपील केल्यानंतर त्यांनी काय दोष केलाय हे आपण इव्हॅल्युएट करतो, खरंच त्याचा काय दोष आहे का. दोष नसताना सुद्धा त्याला जर दोषी ठरवलंय तर आपण कुठं हे करतो, अपील करतो अंपायरकडे, उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात. तसं आपण इथं अपील करणार. मग ते काय रिव्ह्यू करणार अकाउंटला, आणि रिव्ह्यू केल्यानंतर रिव्ह्यू केल्यानंतर काय होणार, ते अकाउंट चालू करणार. मग हे ते व्यक्त तरी answer तुम्ही काहीच बोलत नाही तर. हे अकाउंट चालू होतंय का नाही होत ते आपण चेक करू. मग ह्याने काय गुन्हा केलाय, कधी सस्पेंडेड कधी होतं, म्हणजे ज्या गोष्टी अलाउडच नाही त्या केल्या. आता जसं की काय केलं इथं, बीटिंग अलाउड नाही, बीटिंगची ऍड रन केली, किंवा एखादा URL टाकला चुकीचा सनी लिओनीच्या साईटचा वगैरे. तिची पण आहे ना ऑफिशियल साईट, माहिती का. रागिनी MMS पिक्चर बघितलाय, आहे ना, एक ऍक्टर आहे बॉलिवूडचे ते. तर असं जर काही गोष्टी जर तुम्ही रन केल्या तर काय होईल, सस्पेंडेड होईल. दुसरं कधी सस्पेंडेड होईल, सरकमवेंटिंग एरर कधी येईल, जर काय केलं, आता ₹5 माझ्या अकाउंट, ₹500 माझ्या अकाउंट मधून, लगेच क्लायंटच्या अकाउंट मधून, लगेच निलिमाच्या अकाउंट मधून, लगेच श्रद्धाच्या अकाउंट मधून, आणि लगेच जान्हवीच्या अकाउंट मधून, असं जर केलं तर काय होईल, सस्पेंडेड होईल. म्हणजे पेमेंट जर तुम्ही जे व्हेरीफाय केलं अकाउंट त्याच्याच ह्याच्यामधून टाकलं पाहिजे. मग आपण बघू आता काय काय. नॉट इलिजिबल, काय इलिजिबल नाही, तुम्ही जे कॉल बटन लावले ना ते इलिजिबल नाही. इकडे दिसत नाही का. किती कॅम्पेन रन केले सांगा, तुम्ही सांगा किती कॅम्पेन रन केले, तिकडे दिसत नाही. सगळं गेलं. असं जर सस्पेंडेड अकाउंट झालं म्हणजे जो अकाउंट सस्पेंडेड करतो तो चांगला डिजिटल मार्केटर नाही असं समजायचं. आपल्याला स्मूथली जायचंय. अकाउंट जर सस्पेंडेड झालं तर परत काय, परत नवीन ईमेल आयडी करा, परत नवीन अकाउंट क्रिएट करा. आणि एकदा जर सस्पेंडेड झाला अकाउंट तर दुसरं पण नवीन अकाउंट त्याच्यामध्ये क्रिएट केलं ना ते पण लगेच कशामध्ये, सस्पेन्स मध्ये जातं, आणि ते पण लवकर सस्पेंडेड होतं. कधी सस्पेंडेड होतं, जर तुम्ही काय केलं, इरिलेव्हंट गोष्टी टाकल्या, म्हणजे जसं की कॅम्पेन रन केलाय डिजिटल मार्केटिंगचा आणि URL दिलाय स्टॉक मार्केट कोर्सेसचा, नंतर काय दिलंय, चहाच्या पत्तीचा तुम्ही काय केलंय, मार्केटिंग करताय, आणि URL कशाचा दिलाय, वॉशिंग पावडर निर्मा, तर चालेल का, नाही चालेल. आता ह्याच्यात मी तुम्हाला असा क्वेश्चन विचारला होता की हा कॅम्पेन आपला डॅशबोर्ड आहे, तर ह्याच्यामध्ये किती कॅम्पेन रन आहेत सध्या, ऍक्टिव्ह कॅम्पेन किती, तर हे चेक करायचं असलं तर कुठं जायचं, ऑल कॅम्पेन मध्ये. मग हे ऑल कॅम्पेन मध्ये, ऑल कॅम्पेन मध्येच आहे मी. आता काय करू पुढं, ऑल कॅम्पेनच आहे, अजून ऑल कॅम्पेन मध्ये. आता काय करायचं पुढे, कोणत्या कॅम्पेन मध्ये प्रॉब्लेम आहे, तर सिलेक्ट कॅम्पेन. हे कोणते येतं, किती कॅम्पेन चालू येतं, 4 आहेत का 5 येतं, टोटल चालू येतं, पॉज केलेले इथं दिसतं आणि हे चालू येतं. तर हा कॉल 22
बरोबर आहे. अकाउंट सस्पेंडेड. कोणता अकाउंट सस्पेंडेड झालाय, कोणत्या ह्याच्यामुळं ते इथं दिसतंय. नंतर मी दुसरीकडे जातो, दुसरा ऍड ग्रुप सिलेक्ट करतो. इथं दिसतोय ना ड्रॉप डाऊन दिसतो, त्याच्यावरती क्लिक करायचं. इंटरनेट थोडं कमी, इथं जायचं. DA24 दिसते, DA24 वरती क्लिक केला. बसलो चालतं. ह्याच्यावरती किती 0 कॉल आणि 0. ह्याच्यात खाली जर तुम्ही गेला तर इथं सस्पेंडेड दिसतंय का? इथं पण सस्पेंड. म्हणजे एकदा जर अकाउंट सस्पेंडेड झालं तर त्याच्या आतमध्ये किती पण कॅम्पेन राहू द्या, ते सगळे काय होतात, पॉज होऊन जातात किंवा सस्पेंडेड होऊन जातात. डेटा अनालिटिक कोर्सेस इन पुणे हे सगळे ऍक्टिव्ह होते, हे पण दिसते तुम्हाला. आता आपल्याला प्रोसेस काय करायची की एवढे 4 कॅम्पेन चालू येतं, पण हे सस्पेंडेड झालेलं अकाउंट परत रिइन्स्टेट कसं करायचंय, म्हणजे आहे त्या स्थितीवरती परत कसं आणायचंय. तर ते इथं वरती दिसतंय अकाउंट इज सस्पेंडेड, तर इथं समोर जायचं आणि लर्न मोड मध्ये जायचं. कुठं जायचं? लर्न मोड मध्ये जायचं. आता तुम्ही पहिल्यांदा एक बारकाईने काय करायचं, हे जे कॅम्पेन आहेत हे कशासाठी रन केलेले आहेत, एक डेटा सायन्स साठी, एक डेटा अनालिटिक्स साठी आणि एक कॉल्स आहे. आणि ह्याच्यामध्ये कीवर्ड काय टाकले होते, तर कोणते कीवर्ड टाकले होते, हे कसं, आणि आता कशामुळे झालेले हे बघितलं का, रिमूव्ह झालेले. तर कीवर्ड काय टाकले होते हे आपल्याला पहिल्यांदा माहित असलं पाहिजे ज्यावेळेस आपल्याला अपील करायचं. आपल्यावर गुन्हा काय हेच माहित नाही, मग आपण केस कशी लढणार? नाही लढणार. वकिलाला सगळं माहित असतं. लर्न मोड मध्ये जायचं. लर्न मोड मध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक मोठासा डिस्क्रिप्शन दिसेल. इथं काय कराय, अबुजिंग द ऍड नेटवर्क, म्हणजे अशी गैरवर्तणूक कशामध्ये केली त्यांनी, की जे शब्द येतं, काय काय असे वर्ड येतं ते अलाउड नव्हते, ते त्यांनी त्यात टाकले. त्याच्यामुळे काय झालंय, हे सस्पेंडेड झालंय. मग इथं बघा, मेलिशियस सॉफ्टवेअर, म्हणजे जसं की आता एक क्रिकेट बेटिंग आयडी आहे किंवा ड्रीम 11 आहे, आता कॅम्पेन रन करू शकतो का आपण? पण तरी पण त्यांनी रन केलं, म्हणजे ते सस्पेंडेड होणार. नंतर काय लिहिलंय, डेस्टिनेशन विच आर हॅक्ड अँड हॅक्ड आर नॉट अलाउड. म्हणजे जर सपोज आपण एखादी ऍड रन करतोय आणि ती जर वेबसाईट जर कोणी जर हॅक केलेली, तर त्यावेळेस पण काय होतं, अकाउंट सस्पेंडेड होतं. समजलं? काय लिहिले त्यांनी, त्यांनी कशामुळे सस्पेंडेड झाले त्याचं रिझन काय केले, त्यांनी कॅम्पेन रन केले डेटा सायन्स डेटा अनालिटिक्सचा, आणि त्यांनी लँडिंग पेज कोणतं टाकलं होतं, होम पेजचं. वेबसाईट बरोबर टाकली होती, पण कोणती टाकली होती, होम पेजची. ऍड ऑर लँडिंग पेजेस दॅट डोंट हॅव अ क्लिअर डिस्क्रिप्शन ऑफ द प्रॉडक्ट बीइंग ऍडव्हर्टाइज आर नॉट अलाउड. होम पेज मध्ये काय लिहिलंय, NMD प्रायव्हेट लिमिटेड इज वन ऑफ द लीडिंग बिझनेस कन्सल्टिंग अँड IT सर्व्हिसेस फर्म, अंडर दॅट कंपनी वी प्रोव्हाइड कोर्सेस, असं लिहिलेलं आहे. मग आपण तिथं डेटा सायन्स रिलेटेड, डेटा अनालिटिक्स रिलेटेड काय लिहिलेलं आहे का? नाही लिहिलं. त्याच्यामुळे पण सस्पेंडेड होऊ शकतं. अनफेअर ऍडव्हान्टेजेस जर असेल तर ब्लॉक होतं. कंटेंट जर व्यवस्थित नसेल तर, आणि वेंटलिंग सांगितलं होतं. जर पेमेंट तुम्ही काय करता, जर असं वाटलं की हे पेमेंट कुठून तरी सस्पेंड होतंय किंवा प्रत्येक वेळेस तुम्ही पेमेंट मेथड चेंज करताय, तर सरकमांड लिंक द्यावे. नंतर काय स्पॅम पॉलिसी फॉर गुगल वेब सर्च, म्हणजे जसं की आपण जर ब्लॅक हॅट एसईओ केलं, ब्लॅक हॅट एसईओ म्हणजे ज्या गोष्टी अलाउड नाहीत त्या केलं, किंवा आपण ग्रे हॅट एसईओ केलं, आपल्याला वेबसाईटमध्ये सांगितलं की त्याचं हेडलाईन 30 कॅरेक्टर टू 50 कॅरेक्टर टाकायचंय, आणि आपण आपल्या लँडिंग पेजचं कॅरेक्टर 70-80 टाकलं आणि त्याच्यावरती ऍड रन केली, स्पॅमी मध्ये जातं ते, त्यावेळेस पण आपलं अकाउंट सस्पेंडेड होतं. मग आता काय करायचं आपल्याला, बोला.
एकतर इथं तुम्ही काय करू शकतात, AI सोबत चॅट करू शकतात आणि त्यांना तुमचा प्रॉब्लेम सांगू शकतात. किंवा दुसरं काय करायचं, तर तुम्हाला आता ह्याच्यातलं काय झालंय हे पहिल्यांदा शोधून काढावं लागेल. तर आपल्याला तिथे काय करावं लागेल, अपील करता येईल. मग तुम्हाला समजत नाही की आता माझ्या आईला काय झालंय, तर मग कसं काय? इथं काय करायचं, खाली जायचं, सगळं कंटेंट वाचायचं. इथं असा एक बॉक्स येतो, व्हायलेशन ऑफ दिस पॉलिसीज आर टेकन व्हेरी सिरियसली अँड ऑर कन्सिडर द rigorous violation of the Google Ads policies violation series that is the process significant. हे फक्त त्यांच्या पॉलिसी सांगितले, त्यात पॉलिसी ज्या आहेत गुगलच्या त्या फॉलो नाही केल्यामुळे त्यांनी अकाउंट सस्पेंडेड केले. मग गुगलची पॉलिसी ऑलरेडी मी तुम्हाला SEO शिकवताना सांगितलं होतं. टायटल किती असलं पाहिजे, डिस्क्रिप्शन किती असलं पाहिजे. नंतर तुम्हाला काय रिलेव्हन्सी स्कोर, ऑप्टिमायझेशन स्कोर जर वाढवायचं असेल तर जे URL देतोय तुम्ही तेच कीवर्ड टाकलं पाहिजे, तेच तुम्ही लँडिंग पेज टाकलं पाहिजे. ह्यांनी सगळं व्यवस्थित केलंय. फक्त प्रॉब्लेम काय केलं की होम पेजचा URL टाकला. तर मग मी इथं सबमिट अँड अपील मध्ये जाणार. सबमिट अँड अपील मध्ये गेल्यानंतर काय येतंय, खाली जायचं. काय काय गोष्टी केल्या नाहीत ना ते चेक करायचं. कशासाठी करायचंय, पेट व्हायलेशन, टर्म्स अँड कंडिशन काय आहेत त्याच्या ते पण पाहू शकतात. गुगल ऍड पॉलिसीवरती क्लिक केलं तर गुगल ऍडच्या सगळ्या पॉलिसी येतील. ऍड अपील पॉलिसी. रिडायरेक्ट होत नाही त्यांच्या पॉलिसीवर. आता इथं काय होतं माहितीये का, ह्याच्यावरती जर डायरेक्ट तुम्ही काय केलं, सबमिट केलं नाही लगेच फॉर्म ओपन होतो. पण इथं ह्या केसमध्ये फॉर्मच ओपन होत नाही. कोणता इश्यू आहे याच्यामधला, अकाउंट ऍक्सेस इश्यू, रिपीट इश्यू, बिलिंग इश्यू, डिसअप्रूव्ह अँड रिलीज झालं. कशा रिलेटेड आहे, मग ऍड आपली डिसअप्रूव्ह झाली. नंतर काय जाणार, पण कम्युनिटीमध्ये जायचं असेल तर कम्युनिटीला आपण विचारू शकतो की आमचं अकाउंट सस्पेंडेड झालेलं आहे,
तर कुणाला जर काही जमत असेल तर ते पण आपल्याला सोल्युशन टाकू शकतो. पण आपल्याला जायचं कस्टमर केअर थ्रू. कस्टमर केअरला विचारायचं, काहीतरी सर्च करायचं आपलं कोणतं अकाउंट आहे त्याच्यातलं. काय होतं नाव? नवनाथ दरेकर. त्याचा नंबर काय होता तू लक्षात ठेवणं गरजेचं. दिसतंय? परत खाली काय लिहिलंय? काय होत नाही? काय झालंय आपलं? आता हे तर डायरेक्ट काय होतं माहिती का? त्यांनी काय केले, सबमिट अँड अपील प्लीज गो, डायरेक्ट हाच फॉर्म ओपन होतो तिकडं. मी जर रिव्ह्यू मोर मधून आणि अपील मध्ये केले ना, आता ह्यांनी जो लिंक दिले ना तोच अकाउंट ओपन होतं. पण ह्यांनी इश्यू कसा थोडा सिरियस दाखवलाय त्याच्यामुळे तिथून डायरेक्ट हे होतच नाही. कधी म्हणजे ऑलरेडी हे फ्रायडे सॅटर्डेलाच आपला अकाउंट सस्पेंडेड झाला, परत तिथेच रिव्ह्यू क्विक हेल्प मध्ये जात आहे. दिसतंय इथं गेलं, इफ यू लाईक टू अपील सबमिट अँड अपील. असा फॉर्म ओपन होईल कधी, जर तुम्ही कशामध्ये लर्न मोड मध्ये जायचं आणि एक बॉक्स येतो आणि बॉक्स मध्ये काय येतं, अपील मध्ये यायचं. अपील मध्ये येतं. अपील मध्ये क्लिक केल्यानंतर इथं काय लिहिलं, कॉन्टॅक्ट नेम काय लिहिलं, NMD प्रायव्हेट लिमिटेड, इंड कस्टमर कंपनी नेम. सपोज मी काय कॉन्टॅक्ट नेम, कुणी कॉन्टॅक्ट केलंय तुम्हाला, नवनाथ. आता जर अनिकेत एक रिप्रेझेंटेटिव्ह आहे, बिहाफ ऑफ मी अनिकेत हा इन्स्टॉलमेंटचा फॉर्म भरतो, तर त्याने अनिकेतचं नाव, इंड कस्टमर नेम काय आहे, NMD प्रायव्हेट लिमिटेड. नंतर ईमेल कॉन्टॅक्ट नंबर, तो ईमेल ऑलरेडी आपला आहे, CC ईमेल मध्ये कोण ठेवायचा आहे. आता इथून अकाउंट प्रॉपर तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. इथे तुम्हाला तो नंबर येणं गरजेचं आहे किंवा ते नवनाथ नाव तुम्हाला समजणं गरजेचं आहे. तुम्ही कोणती वेबसाईट वरती ऍड रन केलं होतं ती वेबसाईट तुम्हाला टाकावं लागेल. हीच वेबसाईट होती. विचारायचं, नंतर सिलेक्ट कीवर्ड फ्रॉम वन ऑफ युअर कॅम्प. कोणते कोणते कीवर्ड टाकले ते आपण, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे. नंतर काय टाकले होते, स्वल्पविराम द्यायचा. नंतर काय टाकले होते, डेटा डेटा सायन्स कोर्सेस. नंतर काय होतं, डेटा अनालिटिक्स कोर्सेस. याच्या व्यतिरिक्त आपण काय नाही रन केलं ना, केले नाही. आता याची स्ट्रीट ऍड्रेस आणि डेट काय काय कुठे आहे आपण, FC रोड, झिप कोड काय 4105 पुणे सिटी मध्ये, इंडिया आला. आता डू यू हॅव अ सिंगल और मल्टिपल ऍड अकाउंट, मल्टिपल आहे का सिंगल ऍड अकाउंट आहे तू सांग, तुम्ही सांगा साक्षी. मल्टिपल आहे तर मल्टिपल, नॉट अंडर MCC, आय एम एन MCC. सिंगल अकाउंट आहे आपल्याकडे नवनाथ दरेकरच्या नावाने. मल्टिपल अकाउंट जर असेल, आर यू ॲडव्हर्टायझिंग युअर ओन बिझनेस, येस. आणि जर असेल तर
Who pays for your Google Ad account if not yourself? Explain. इथं तुम्हाला काय करायचं, सिंगलच मी लिहितो, तुम्ही कोणतं पण एक सिलेक्ट करा. आपण दुसऱ्यांच्या बिझनेसची ऍड नाही रन केली, त्याच्यामुळे मी सिंगल करतो. आणि इथं काय करतो, हू पेज फॉर युअर ऍड, वी पे, वी डायरेक्टली मग ते लिहायचं, तुम्ही अकाउंट नंबर काय होता, नाव काय होतं अकाउंट होल्डरचं ते पण द्यायचं. नंतर आता इथं का कशाने पेमेंट घ्या, ऍड पेमेंट ऑप्शन काय केला होता, क्रेडिट आणि डेबिट कार्ड, बरोबर आहे. डेट ऑफ लास्ट पेमेंट, कुठून द्यायचं तुम्हाला पेमेंट, कधी केलं होतं लास्ट पेमेंट, फ्रायडेला कोणती डेट होती, कुठे 26 तारखेला केलं. कंट्री बिझनेस इंडिया. कधी कधी युद्ध वगैरे चाललं ना तर असं प्रॉब्लेम होतं, आपण पण इंडियासाठीच रन करतोय त्याच्यामुळे प्रॉब्लेम नाही. प्लीज प्रोव्हाइड अ ब्रीफ डिस्क्रिप्शन ऑफ युअर बिझनेस. आता आपल्या बिझनेस बद्दलचं इन्फॉर्मेशन इथं लिहायचं, NMD प्रायव्हेट लिमिटेड लिहिता येतं तुम्हाला. पुणे बेस we provide courses like data जे ऍड रन केली ना आतापर्यंत ते सगळं मेन्शन करा. नंतर काय, इन्फॉर्मेशन रिगार्डिंग क्लायंट एजन्सी रिलेशनशिप. मग आता इथं इन्फॉर्मेशन आणि क्लायंट आणि एजन्सीचं काय रिलेशन आहे का नाही, मग इथं लिहायचं, वी रन ऍड ओनली माय ओन बिझनेस. दुसरं काय, जर क्लायंट साठी केले असतं तर वी रन ऍड फॉर माय क्लायंट्स. डोमेन ओनरशिप, कोणाची डोमेन ओनरशिप, डोमेनचा डोमेन म्हणजे आपलं वेबसाईटचे डोमेन, काय ओनरशिप, कोणाचं आहे डोमेन, नवनाथ. डोमेन ओनरशिप म्हणजे जो बिझनेस आहे ना, जे www.digital कोणाच्या अकाउंटचा घेतलेला आहे, कोणाचा घेतलेला आहे, त्याची इन्फॉर्मेशन तुम्ही केस गेट डिस्काउंट. ओके, कॉल किंवा मेल. कॉल कोणत्या नंबरवर करायला सांगायचं आहे, 88 30 49 88. प्लीज इन्फॉर्म द प्रिफर्ड टाइम टू वी कॅन रीच. कोणता टाइम, समरी ऑफ द इश्यू. आता इथं काय करायचं आपल्याला, समरी जे पण इश्यू काय आहे ते लिहायचं आहे. वी हॅव फॉलो ऑल rules and regulation
given by Google Ads in my Google account. मग इथं काय लिहायचं माहिती का? फुल स्टॉप देऊन नवीन वाक्य द्यायचं. प्लीज रिव्ह्यू माय अकाउंट. एवढं काय प्रॉब्लेम? ते हे टाका ना चार्जिंगला लावा. अकाउंट and unsuspended किंवा review it and reinstate it असं किंवा तुम्हाला जे लिहायचं ते. आता जो इश्यू आहे ना त्याचा स्क्रीनशॉट इथं टाकायचा. स्क्रीनशॉट काढायचा आणि तो काय करायचा, आपल्याकडे आता स्क्रीनशॉट नाही म्हणून दुसऱ्याची इमेज घेऊ आपण. I am not robot आणि सबमिट. कॅप्चा काय? कॅप्चा म्हणजे ते अक्षर झालं. तर तुम्हाला अकाउंट वरती काय एरर येतो ना त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा होता आपल्याला. काय करायचं असतं आणि तो स्क्रीनशॉट त्याच्यामध्ये ऍड कर. पण आपण आपल्याकडलं एक डॉक्युमेंट ऍड केलं. तिथे थँक्यू फॉर कनेक्टिंग गुगल ॲड सपोर्ट. विल मेक शुअर युअर मेसेजेस रिचेस करेक्टली. ते आपल्याला कॉन्टॅक्ट करणार. इथं सबमिटेड आले का? आता आपण अपील करू शकतो का? आता आपण डायरेक्ट उच्च न्यायालयात अपील करू शकतो. किती न्यायालय असतात? सुप्रीम कोर्ट, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय. उच्च न्यायालय उच्च असतं का सर्वोच्च न्यायालय उच्च असतं? कोणतं न्यायालय उच्च असतं का? वरती कोणतं खालतं कोणतं? दोन्ही पण बिल्डिंग कोर्टाचं नाव. मग तुम्हाला इयत्ता पहिली दुसरीला भूगोल शिकवला होता नव्हतं? भूगोल हिस्ट्री होतं का? पोस्टची पार्टी कधी झाली? काय पार्टी केली म्हणा तर पोस्टची पार्टीला होतात का तुम्ही? हा, चहाची पार्टी, बोस्टनची पार्टी. पहिली ट्रेन कधी चालू झाली माहिती का? ठाणे ते मुंबई चालू झाली 1853. पहिल्या महायुद्धाची कारण सांगता येते? नाझीवादी पक्ष, मुसोलिनी पक्ष. पहिल्या महायुद्धानंतरच काय झालं, नुकसान काय झालं? दुसरं महायुद्ध कधी झालं? भारताचं क्षेत्रफळ किती? मग काय केलं तुम्ही पहिली दुसरी तिसरीला 9वी पर्यंत? एकच कविता पाठ करीत बसले. डिंग डॉंग बेल. विन्सिड स्पायडर होती का तुम्हाला? ट्रिस्किट अँड ब्रास्किट, ब्राउन इन येलो ब्रास्किट, आय ओरेटेड टू माय मदर. मग काय होतं तुम्हाला? मग काय होतं? जॉनी जॉनी येस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा, ओपन युअर माउथ पप्पा. असलं होतं का? एकच कविता बाकी? असं तुमचं वय लय नसेल, वय नसेल लय. आता तर तुम्ही 15-16चं वाटतं. म्हणजे 8 वर्षाची गोष्ट तुम्हाला लक्षात नाही, मला अजून तेव्हाच लक्षात आहे.
तुम्हाला इतिहास माहित नाही, तुम्हाला भूगोल माहित नाही, तुम्हाला काय माहित नाही अजून, जीएसटी किती माहित नाही, तुम्हाला काय माहिती मग? तुम्हाला डिजिटल मार्केटिंगचं परवा दिवशी शिकवलेलं माहित नाही. आता तुला परत जसं आहे तसं शिकवता येईल का उद्या? करतो ना, प्रॅक्टिस करतो, रेकॉर्डिंग घेतो. पण ते अपलोड करायला सांगा. तुम्ही का टेन्शन मध्ये आला? हा, का स्वभावच तसा आहे? हा, बोला की तुमचं मन व्यक्त करायचं चान्स देतो मी. हा, डोक्यात जाते का? काय म्हणते ते नाही येतात का? मग आता प्रॅक्टिस करा तुम्ही. तुमचं उद्या मी इंटरव्ह्यू घेतो, एक मॉक इंटरव्ह्यू घेऊ आपण. या पुढं. उद्या नाही, आजच. उद्या काय करणार तुम्ही एका दिवसात? काय वयाच्या 15 वर्षात तुम्ही काय केलं नाही, आणि आता एका 24 तासात काय करणार? पहिला क्वेश्चन काय विचारते? डिस्क्राईब युअर सेल्फ, किंवा टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ. परत काय विचारते? तू सांग तुझ्याबद्दल. कोण आहे मग तू सांग. बरं तुम्ही सांग. डिस्क्राईब युअर सेल्फ. तुमचं इंग्लिश चांगलं आहे, तुम्ही पुण्यात राहिला. मग पुण्यात नाही राहिला, मग नांदेड सिटी कुठं राहिला? सांगा, नका लाजू. आणि केलं त्याला बाहेर लाव का? बोला. डेटा अनालिटिक्स. मी तुम्हाला काय क्वेश्चन विचारलाय? नाही, पण युअर बद्दल एज्युकेशन सांगितलं. तुम्हाला जे सांगायचे ते सांगा, पण सोच समज कर म्हणता तो. कारण मी क्वेश्चन तसे विचार. हा, डिस्क्राईब. I completed my MBA from Liverpool Business School that associated with Upwork. Then my specialization was business analytics. I also did certification course that is from the Institute of Business. You have done MBA in business analytics. Then why you choose digital marketing? Job was never. Why you don't get job? I don't know. Huh? का job better than तुला? You don't have knowledge? Maybe. You have done digital marketing course also. Yes. How many years of experience do you have? You are fresher. Which tool do you know, or what is your strength in digital marketing? स्ट्रेंथ काय असतात? MBA तुम्ही केले का मी केले? तुमचं जसं की डिजिटल मार्केटिंग स्ट्रेंथ काय आहे तुमची? व्हॉट इज युअर स्ट्रेंथ इन डिजिटल मार्केटिंग? तुम्हाला काय काय येतं? ताप येतो, खोकला येतो, थंडी ताप येतं असं नाही. तुम्हाला काय काय येतं? Google Ads and local SEO is your strength. What are the ranking factor of local SEO? Photos. कुणाचे Quality. हा, Right keywords. चुकलं. मग कसं जॉब लागेल का? 3,000 रुपये तर देतील का? उलट जॉब लागण्यासाठी ह्यांच्याकडून पैसे घेतील. हॉटेलमध्ये तरी ठेवतील का कामाला असं केल्यावर? ठेवतील का सांगतो? कबूशा फोडतील त्यांना नुकसान करते. गुगल ऍड येतं, बरोबर आहे. त्याचं आन्सर आपल्याला पटापट सांगता आलं पाहिजे. What is Google Ad? Google Ad is a advertising platform where advertisers for Google Ad is the advertising platform, or it's online advertising. online advertising. What is the difference between Google Ad and search engine marketing? Search engine marketing is used
सर्च इंजिन SEO. असं मग तुम्हाला जर असं एवढंच जर डिफरन्स नाही ना, सर्च इंजिन मार्केटिंग आणि गुगल ऍड मध्ये काय डिफरन्स असतो? तो सर्च इंजिन मार्केटिंग काय असतं? Google and सब type कीवर्ड मॅच टाईप काय असतात? हा, लागेल का जॉब? तुम्ही सांगा. तुम्हाला लागेल, ह्यांना लागेल. हा, माणसाला बोलता आलं पाहिजे पोपटासारखं. आणि नंतर काय, ते बोलता येऊन ते इम्प्लिमेंट पण करतात. ते आपल्या पोरांना येत नाही, प्रॅक्टिस करत नाही, नुसतं ऐकतात. बॅट कसा कासू टो 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 बघतात आणि इथून घरी गेले की परत येतात रेटत, परत ऐकतात आणि परत ऐकतात. असं काम करत डेफिनेशन पाठ करायला दररोजच्या 3 डेफिनेशन जरी केल्या 150 दिवसात किती डेफिनेशन? मॅथमॅटिक्स त्याचा फेवरेट सब्जेक्ट आहे. एवढा कॉन्फिडन्स पाहिजे. बरोबर आहे का ऋषिकेश? मग तुमचं कसं आहे ना, काम कमी करायचं आणि पेमेंटचे एक्सपेक्टेशन 25 करोड 10 करोड असं ठेवायचं, होईल का? चालेल, हा व्हिडिओ अपलोड करा.